नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत शिंपल्यांचं सुखं। त्यासाठी मी इथे शिंपल्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, सुकं खोबरं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर मसाला इथे आहे। त्यानंतर कोकम आहेत आणि गरम मसाला। आता आपण सुरुवात करूयात। मी सुरुवातीला शिंपल्या ज्या आहेत त्या जाळीमधून काढून घेणार आहे। त्यानंतर इथे मी शिंपल्या ज्या आहेत त्या 2 वेळा धुवून घेणार आहे, म्हणजे जर काही एक्स्ट्रा वाळू वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाईल। त्याच्यामुळे मी 2 वेळा इथे पाण्यामधून फक्त धुवून घेते। शिंपल्या धुवून झाल्यानंतर मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मी ह्या शिंपल्या घालते। म्हणजे शिंपल्या ज्या आहेत त्या उघडायला एकदम सोपं जाईल। पाणी उकळतं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी इथे शिंपल्या घातल्यात आणि जसं जसं अजून पाण्याला उकळ येईल तसं तसं त्या शिंपल्या ज्या आहेत त्या उघडल्या जातील। आता तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचा रंग बदललेला आहे आणि शिंपल्या ज्या आहेत त्या उघडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। इथे एक शिंपली मी तुम्हाला दाखवते। इथे शिंपली जी आहे ती इथे उघडलेली आहे। अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा गरम पाण्यामध्ये व्यवस्थित उघडल्या जातात, त्याच्यामुळे आपण गरम पाण्यामध्ये टाकून शिंपल्यांना उघडून घ्यायचं आहे। आता इथे शिंपल्या ज्या आहेत त्या उघडल्या गेलेल्या आहेत। मी एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। त्यानंतर जी एक बाजू आहे जिथे मांस जे आहे ते आहे तीच बाजू मी फक्त इथे वापरते, दुसरी बाजू आहे ती मी फेकून देणार आहे। तुम्हाला जर शिंपली नको असेल, फक्त आतलं मांस हवं असेल तर तसं काढून घेतला तरी सुद्धा चालेल। मी इथे एक शिंपली सोबत ते मांस सुद्धा घेते। अशा सेम पद्धतीने मी सर्व शिंपल्या व्यवस्थित स्वच्छ करून इथे घेतलेल्या आहेत। आता आपण सुखं बनवण्यासाठी मसाला तयार करूयात। कढईमध्ये मी 1 ते 2 चमचाभर इथे तेल घालून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। गरम झाल्याच्या नंतर फोडणीसाठी मी इथे कढीपत्त्याची पानं घालणार आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी इथे घातली आहेत। त्यानंतर मी इथे चिरलेला कांदा घालते। त्यानंतर मी इथे 3 हिरव्या मिरच्या घालते। लहान 3 हिरव्या मिरच्या मी मध्यभागी असा कट केला त्यांना आणि त्या मी इथे घालते। कांदा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता कांदा हलकासा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे टोमॅटो घालते। मी इथे 2 लहान टोमॅटो चिरून घातलेले आहेत। जर मोठा असेल तर एकच वापरा इथे। व्यवस्थित आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। मऊसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। मी हिरव्या मिरच्या वापरल्या त्याच्यामुळे इथे मी लाल तिखटचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी केलंय। त्यानंतर मी इथे अर्धा टेबलस्पून हळद वापरते। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घालते। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरणार आहे। गॅसचा फ्लेम आहे तो स्लो करायचा आहे, म्हणजेच आपले मसाले जे आहेत ते करपणार नाहीत।
आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही आलं लसणाची पेस्ट कांदा जेव्हा परतत होतात तेव्हा घातलात तरी सुद्धा चालेल। मी इथे वरतून घातली आहे आणि 1 मिनिटासाठी हलकीशी परतून घेणार आहे। त्यानंतर आता मी इथे शिंपल्या ज्या आहेत त्या आपण स्वच्छ करून घेतल्या होत्या त्या इथे घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये शिंपल्या मिक्स करून झाल्यानंतर मी ओल्या नारळाचा किस जो आहे तो इथे घालते। त्यानंतर इथे वरतून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि आता हे सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर इथे पाणी घालायचं। थोडंसंच पाणी मी इथे घालते म्हणजे शिंपल्या ज्या आहेत त्या शिजतील इतपतच मी इथे पाणी घालते। आता मी इथे 3 ते 4 इथे कोकम घेतलेत ते मी इथे घालते आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे उकळी यायला सुरुवात झाली आहे। उकळी आल्याच्या नंतर इथे मी झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि मी 5 मिनिटांसाठी इथे वाफेवरती ज्या शिंपल्या आहेत त्या शिजवून घेणार आहे। आता इथे 5 मिनिटानंतर मी झाकण जे आहे ते इथे काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे इथे आणि शिंपल्या ज्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित इथे शिजून तयार झालेल्या असतील। आता इथे ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकता दिसतंय। तर मी इथे गॅसचा फ्लेम थोडा मीडियम करून इथे मी अजून 2 ते 3 मिनिटांसाठी शिंपल्या शिजवून घेणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल शिंपल्या अजून शिजलेल्या नाही आहेत तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घाला आणि मग शिंपल्या शिजेपर्यंत शिजवून घ्या। आता मी अजून 2 ते 3 मिनिटांसाठी इथे शिजवून घेते। तुम्ही पाहू शकता खूप छान अशा शिंपल्या इथे शिजून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिंपल्यांचं सुकं आता इथे ऑलमोस्ट बनून तयार झालेलं आहे। मी अगदीच एकदम सुकं केलेलं नाही आहे कारण का गॅस बंद झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सुद्धा इथे आटून जाईल, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी असताना इथे गॅस बंद केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता शिंपल्यांचं सुकं जे आहे ते आता इथे बनून तयार झालेलं आहे। मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि शिंपल्यांचं सुकं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। शिंपल्यांचं सुकं आता इथे बनून तयार झालेलं आहे। तुम्ही भातासोबत भाकरीसोबत नक्की खाऊन पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।